फुल पिक्चर संदीप ज्या पद्धतीने आपण व्ह्यू बघितला तो गाडेश्वरचा खूप सुंदर विलोभनीय. आणि संदीप सर जर तुम्ही पावसाळ्या वातावरणात तिकडे जर गेलात पावसाळ्यात तर खरोखरच स्वतःला विसरून जाल एवढं सुंदर विलोभनीय दृश्य आपण पाहत असतो. अद्भुत दृश्य ना. बॅक टू क्रिकेट 4 षटकाचा सामना वाजता ते 1:55 दोन्ही संघांना विनंती असणार आहे की वेळेचा सदुपयोग करायचा, कुठेही जास्त वेळ घेऊ नका, युटिलाइज करू नका. एका षटकामध्ये मीटिंग घेऊ शकता तुम्ही. आयोजकांची कळकळीची विनंती आहे तुम्हाला या आपण म्हणणार सामन्याकडे. पंचाची कामगिरी पाहतात मिस्टर हिरमन भोसले सर, मिस्टर रवींद्र पाटील सर, मिस्टर जायद फरीद सर, तिघांचं आम्ही स्वागत करतोय. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन. त्यानंतर स्कोरर आमचे शांताराम जाधव आम्हाला जॉईन झाले. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुरुवर्य बाल सुब्रमण्य अय्यर सर, त्याचे संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सर्वांचे मनापासून आम्ही स्वागत करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रशांत पारवे, चंद्रकांत चौधरी, सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी, रंजन पार क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं स्वागत करूया आणि बोलूया एक महत्त्वपूर्ण सामन्याकडे. लढती कर जे सुपर 8 क्वालिफायसाठी लढत होणार आहे. एका सामन्यामध्ये 66 धाबा कुठून किरोली संघ पुढे आलाय, तर मगाशी 28 धाबा कुठून चेस्को रुंजन संघ, अरुण क्रिकेट संघ रुंजन पुढे आलाय. ओम नरवेश क्रिकेट क्लब किरवली आणि अरुण क्रिकेट संघ रुंजन अशा दोन संघांमध्ये आपण मातब्बर संघांमध्ये आपण लढत पाहणार आहोत. चला 4 षटकांचा सामना. डीजे देखील कौतुक करूया. गोलंदाज तयार झालाय मंगेश पाटील. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी आली. फुलटॉस चेंडू ऑन साइडला बोलावला आहे, चेंडू मध्ये निघून जातो सीमा पलीकडे. वॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट आणि ग्रीम स्टार्ट देत असताना एक्सलंट स्ट्रोक. फुटला चेंडू आली, फक्त चेंडूला टर्न केलं मनगडीच्या ताकदीनं. खूप सुंदर क्रिकेटचा मादक सुंदर केलं. P1चा सुंदर वापर केलाय. पहिला चेंडू चौकार आणि चौकारांना सुरुवात करत असताना फलंदाज ऋतिक पाटील करत असताना चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट. 4 षटकांच्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय ओम नरवेश क्रिकेट क्लब किरवली याने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि कैलासवासी अरुण क्रिकेट संघाला सांगितलं तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये शांत वातावरण. रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये एक्झॅक्टली सुरू असलेला सामना. ओ माय गॉड, यस टेकन, ब्युटिफुली फिनिश. अनिलनं खूप सुंदर जल टिपलाय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी आणि तो सामना देखील जिंकून दिला. 3 कॅचेस त्याने पकडले होते. तो शतक आलाय. इज अ ग्रेट केडर टेनिस खेळाडू. आणि धक्का क्रमांक पहिला ऋतिकला मात्र परतावा लागेल. पहिल्या चेंडूची चौकार मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकला नाही. मोह आवरताना नाही. P1चा त्याला सुंदर वापर करायचा होता. कॉन्फिडन्स खूप होता, मात्र इलिव्हेशन चांगलं नव्हतं आणि खूप चांगला जल टिपलाय अनिलनं. पहिला धक्का मैदानावरती 4 वरती. पहिला धक्का. ऋतिक इज वॉकिंग बॅक. गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी. गोलंदाज राज येतोय. रुपेश पाटील, राज पाटील स्ट्राईक एंडला आता राज असणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज P1 मध्ये मंगेश आलाय. मंगेशची गोलंदाजी खूप चांगली आहे. त्याची लेन, त्याची लाईन, त्याचा पेस, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचे व्हॅरिएशन आणि त्याचा अनुभव, एक्सपिरियन्स, त्याच्या गुड बॉलिंग. नाव पहिल्या चेंडू चौकार फुलटॉस आला होता. लगेच दुसऱ्या चेंडूमध्ये त्याने डाऊन द लाईन गोलंदाजी केली. ऋतिकला मात्र जाळ्यात अडकवलं. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धाफरक धाबाल्या त्या 4. मध्यरात्रीच्या वातावरणात स्पर्धा आपण पाहतोय. या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आणि चांगलं आयोजन. सन्मान्य आमचे गौरव सर टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून 8 कॅमेऱ्यांच्या लेन्सच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला कव्हर करताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. फलंदाज सेकंडला. राज होते. फुल टॉस चेंडू. बॅटचा फेस ओपन केलाय. लॉंगरला बॅकअप नाहीये आणि चेंडू निघून गेलाय षटकारासाठी. अनिल चूक करतोय मैदानावरती. जेव्हा जेव्हा तुम्ही फुलटॉस चेंडू फेकणार किंवा हाफ ट्रॅकर फेकणार ते क्रिकेटच्या भाषेमध्ये कमजोर म्हटले जातात. पहिला फुलटॉस ऋतिकने चौकार मारला, स्कोर होतो विकेट. दुसरा चेंडू चांगला होता. ऋतिक बाद झाला. राज आलाय मैदानावरती आणि फुलटॉस चेंडू होती. पर्वणी होती P1 मध्ये त्याला आणि त्याचा फायदा घेत असताना लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला भिरकावून दिलाय. क्रिकेटचा स्टँडर्ड आणि लेवल दाखवत असताना धाफा कधी धाबा. 3 चेंडूचा खेळ संपला. 10 धाबा 1 बाद. स्क्रीनवरती सुंदर दृश्य अक्षय पाटीलला बघू शकाल आपण. त्यानंतर आमचे सुरेंद्र पारवे. शेवटच्या मुवमेंटला बॅकफुटला आला. फलंदाज कट करण्यास भाग पडला. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारल्यानंतर गोलंदाज नेहमी कमबॅक करत असतात आणि हे चित्र पाहिलं आणि लगेच त्यानं मात्र कमबॅक केले आणि फलंदाज देखील त्याला दुजो दिला. सिंगलच्या माध्यमातून असं केला आकार येतो तो. राज खेळतो 7 वरती. रुपेश हातामध्ये स्ट्राईकला येतो. पहिल्यांदा मागच्या सामन्यामध्ये रुपेशने खूप चांगली कामगिरी. काय तो फटका सजवला होता लॉंगाच्या डोक्यावरनं. अक्षरशः प्रेमात पडलो होतो फटक्याच्या आम्ही. हाफ ट्रॅकर कट केला शेवटच्या मोमेंटला. एलिव्हेशन नाहीये, फुटबॉलचा वापर नाहीये. मिळणार ते 1च धाव. चेंडू सर्कलच्या बाहेर आला इनफिल्डच्या आणि मिळणार ते 1च धाव. अशा प्रकारे धफल कधी धाबाल्या त्या 12. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 षटकार 1 चौकार आपण पाहिला. अजूनही वाईट चेंडू नाहीये. याचा अर्थ कंट्रोल गोलंदाजी करतो अनिल पाटील. कौतुक करावं लागेल. मंगेश माफ करा. खूप चांगली कामगिरी. मानिले मगाची खूप चांगला झेल टिपला. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर.
ओ लाईन आताच आजी मी कौतुक केलं होतं की कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत झाले. कदाचित चेंडू टप्पामध्ये स्किड झाला कारण रात्रीचं वातावरण दवबिंदू वाढलाय, डिफॅक्टरचं प्रमाण जास्त आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू स्किड होण्याची दाट शक्यता असते. मध्यरात्री 1 नंतर अशी परिस्थिती आम्ही नेहमी पाहत असतो आणि ती परिस्थिती पाहायला मिळेल. चेंडू स्किड झालाय. फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होती, एक्झॅक्टली पिचिंग कुठे होती, इम्पॅक्ट काय होता चेंडूचा आणि विकेट किपरने चेंडू कुठे गॅदर केला, सर्वांची शहानिशा केली आणि एक चांगला आढावा घेत पंचांना सांगितलं इट्स अ वाईड. Good December umpire, gentlemen, keep going. There is a no any controversy from the gentlemen. म्हणजे आमच्या पंचाच्या माध्यमातून फायनली ऑफ दिस ओव्हर. ओ क्लीन बोल बॅट अँड पॅड मध्ये चेंडू. चुकीचं शॉटचं सिलेक्शन केलं. स्लॉग स्लिप करायचं होता, नाही जमलं फलंदाजला आणि परतावा गेल राजला. राज इज वॉकिंग बॅक. दुसरा धक्का, 2 षटका, 1 षटकाची सांगता आली. 12 धाबा आणि गडी बाद झाली आतापर्यंत 2. 13 धाबा माफ करा. एक हे बघा ऍक्शन रिप्ले साइड अँगलला संदीप सर देखील आम्हाला जॉईन झालेत. 13 धाबात 2 बाद 1 षटकाची सांगता झाली. संदीप सर एक्झॅक्टली आपण पाहतोय 2 संघांमध्ये सामना पाहतोय. दोन्ही संघांना मगाची धाबा चेस केल्या, त्यामुळे आता सामना टॉस जिंकला. संदीप सर काय वाटते टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला आतापर्यंत केलेली संघानं 13 धाबा 2 बाद योग्य? नाही, नक्कीच मच्छिंद्र पाटील सर जर विचार केला तर रात्रीचं सत्र आपण पाहतोय कारण 2 वाजलेले आहेत आणि सीमित क्रिकेटचा विचार केला तर सर्व संघ बरेच संघ जर पाहायला गेलं तर डिसिजन क्षेत्ररक्षण करण्याचाच घेतात कारण कमीत कमी धावांपर्यंत रोखू आणि त्यानंतर मात्र त्या धावा चेस करू आणि इथे पहिल्या सामन्यामध्ये त्या धावा त्यांनी चेस देखील केलेत आणि त्याच्या जोरावरती नक्कीच इथे आपला डिसिजन पाहतोय किरवली संघाचा तो फिल्डिंग करण्याचा. सध्याच्या घडीला रोंजन संघ देखील कुठे पाठी नाहीये. 2 विकेट जरी गेले असले तरी 13च्या सरासरीने मात्र इथे धावा आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे संदीप. अगदी तुमचं म्हणणार असेल संदीप सर 13 आणि गडी बाद झाली ते 2. कारण जेव्हा जेव्हा आपण सीमित क्रिकेटमध्ये पाहतो टेनिस विश्वाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाला जास्त पैसे दिले ते 100% मधनं 99% क्षेत्ररक्षक पसंत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन फलंदाज झालाय तो सौरभ. स्टाकहँडला रुपेश पाटील आणि स्टाकला सौरभ पाटील. गोलंदाजीचे परिवर्तन झालं सागर येत असताना. सागर पाटील सर्व पाटील परिवार कारण स्ट्रायकरला फलंदाज होता सौरभ पाटील. चेंडू गेला तो एक्झॅक्टली यावेळी मात्र काऊ कॉर्नर एक्स्ट्रा कव्हरला 2 धाबा मिळणार. यस अनिल होता तिथे फार बेगान आलाय. रुपेश पाटील, सौरभ पाटील, कॉमेंट्री बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, गोलंदाज देखील सागर पाटील, संपूर्ण पाटील परिवार. कधी धाबा आल्यात मैदानावरती त्या मात्र 15 धाबा. किरवली संघाचा विचार केला तर मागच्या 5 षटकांमध्ये 67 धाबा चेस केल्यात मैदानावरती तर त्यांच्या समोर 50+ धाबांची गरज आहे. वॉट अ शॉट, कॉन्फिडन्स स्ट्रोक हॅन्ड कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक स्विचचा फटका एवढा चांगला सजवला रुपेशनं. अजून रुपेशचा तोच फॉर्म 1 मास सीमा पार खणखणीत चौकार. हे क्रिकेट आहे ग्रामीणचं, हा दर्जा आहे ग्रामीणचा, हा क्लास आहे रुपेशचा आणि काय फटका सजवला. क्लासिकल स्ट्रोक आणि कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. असा फटका केल्यासाठी तुमचं पदलालित्य, तुमचं कॉन्फिडन्स, तुमचं शॉटचं सिलेक्शन, तुमचं बॉडीचं बॅलन्स आणि तुमचा हाय अँड हाय कंडिशन खूप चांगला असावं लागतं. ते दाखवल्यामध्ये ती सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द रुपेश. ओ क्विक डिलिव्हरी कमबॅक केले गोलंदाजानं. योग्य पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि जेव्हा जेव्हा संदीप सर मागच्या सामन्यात देखील आपण पाहिलं जेव्हा जेव्हा मोठे फटके आले मैदानावरती तेवढ्याच ताकदीने कमबॅक देखील झाला मैदानावरती. 19 गडी बाद झाले ते 2 आणि षटकातील चेंडू राहिले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ उर्वरित संपलाय. लेफ्टवरती विकेट केसला फटका गॅप मध्ये नाहीये. बॅकअप चांगला आहे तिथे. मंगेश येत असताना मिळणार तर 1 धाव. रोशन आमचे एक चांगले गुलशन आमचे चांगले स्कोरर आहेत. स्वागत आहे गुलशन तुमचं. 20 धावा 2 बाद. सामना रंगणारा कारण रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये 2 नामांकित संघ स्थानिक संघ 2 एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळत असतात त्यामुळे एकमेकांच्या जमेचा आणि त्यांच्या उनीधुनी यांचा चांगला अभ्यास आहे त्यामुळे सामना रंगणार मैदानावरती नो डाऊट. हिट मेला लवले हिट मात्र फ्लाय स्ट्रोक अनिल चेंडू खाली दुसऱ्यांदा जेल टिपतोय आणि परतावा लागेल सौरभला. जेव्हा जेव्हा फलंदाजाने मोठे फटके मारले तेव्हा कमबॅक देखील तेवढं झालं आणि 20 वरती 3रा धक्का. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय tenniscricket.in अँड सच अ ग्रेट कॅच. कॉन्फिडन्स किती होता अनिलचा, त्याने एक्झॅक्टली झेल आपल्या चेस वरती पकडलाय. झेल घेण्याच्या पद्धती असतात. एकतर झेल तुम्ही डोक्यावरती घेऊ शकता हातवरती करून, एकतर तुम्ही जमिनी लगत घेऊ शकता, एकतर तुम्ही चेस वरती घेऊ शकता. मध्ये चेस वरती घेणारा झेल हा सुरक्षित मानला जातो. जरी तो पडला तरी तुम्ही शेवटच्या मोमेंटला जमिनी लगत तो झेल तुम्ही कन्वर्ट करू शकता. ही एक शैली आहे त्याची. या संदीप सर तर नक्कीच रोहन मैदानामध्ये आता आलाय आणि मस्ती बॉईज ग्रुपचा तो मेंबर आहे. प्रत्येक षटकारासाठी त्याला नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने.
20 आमचे वरती अक्षय पाटील यस संदीप त्यांच्या सर वतीने. 20 वरती 3 संदीप मी प्रशांत पारव्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे कारण या परिसरातील पहिलं असे व्यक्तिमत्व आहे जो फार कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती आहे. काँग्रेसच्या सचिव पनवेल शहर पद आहे त्यांच्याकडे युवकांना प्रेरित करणारे पद आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण भव्य दिवस बसवला 2 लाख पारितोषिक या स्पर्धेत क्रिस्टल ट्रॉफी फायनल डू ऑफ दी सोबर बॅकफुटला गेला जागा बनवली शेवटच्या मोमेंटला चेंडू टर्न होऊ दिलं आणि चेंडूला फक्त चांगल्या रीतीनं पुश करो खुशरो डिपक बरं बॅकअप आलं मध्ये तोपर्यंत उशीर झाला होता आणि षटकाची झाली सांगता 2 षटकांची सांगता होत असताना एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर्स 21 लॉस ऑफ द 3 विकेट. संदीप सर काय म्हणाल 50-55 धावा पाहायला मिळतील जशा पद्धतीनं सुरुवात आपण पाहतो 21 धावा 3 बाद मैदानावरती. नाही नक्कीच सुरुवात पाहायला गेली तर 10:30ची सरासरी आता नक्कीच मच्छिंद्र पाटील सर पाहायला मिळते. म्हणजे कुठेतरी या षटकामध्ये थोडासा कमबॅक देण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने सागरने केलाय. म्हणजे नक्कीच अजूनही उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. फलंदाजाचा विचार केला तर ज्या फलंदाजाने नेहमीच रोंजन संघाला एक चांगले दिवस दाखवलेले आहेत तो रोहन आणि दुसऱ्या रुपेश पाटील ही जोडी आहे. पण एका बाजूला एक चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला संघ देखील किरवली संघाला पाहतो. म्हणजे मॅच अप्रतिम होईल शंका नाहीये कारण कधी चढाव उतार या सामन्यामध्ये नक्कीच शेवटपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. येस ओव्हरऑल संदीप सर हा सामना चांगला होईल अगदी आपलं म्हणणं रास्त आहे. रुपेश अजूनही मैदानावरती आहे रोहन पाटील अजूनही मैदानावरती आला 21 3 बाद झाल्यात आतापर्यंत. उद्या यायला विसरू का स्पर्धेमध्ये उद्या स्थानीय संघ मुरबी संघ इन मध्ये पाहायला मिळणार तुम्हाला. भरपूर असे संघ तुमच्यावर लॉर्ड्स आम्ही पोहोचू या इनिंग ब्रेकमध्ये. नवीन गोलंदाज झालाय तो गोलंदाज आविष्कार पाटील येत असताना साकेनला असणारे रोहन पाटील फलंदाजाला एक चेंडू एक दाबो अंकित करून स्ट्राईक आपल्या हातामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये गोलंदाज तयार नाहीये नाही जमलं कारण जेव्हा तुमच्याकडनं चुका होतात तेव्हा मागे आलेलं बरं संदीप सर. जर रिदम चुकला तर चेंडू चुकेल चेंडू चुकला तर षटकार येणार किंवा चौकार येणार त्यापेक्षा आपली माघार घेतलेली बरी असते. म्हणजे 2 पावलं मागे कधी कधी आलं पाहिजे आणि तेच केलं मैदानावरती. रिदम चुकला लगेच त्याने सांगितलं की मी माघारी जाणं पसंत करणार आणि ते केलं मैदानावरती. डेड बॉल 21 3 बाद 2 षटकाचं केलं अजूनही पर्याप्त आहे. येणाऱ्या 12 चेंडू किती दाबा होतील आणि त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केला जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार साकेला रोहन पाटील बॅटचा फेस ओपन केलाय चेंडू निघून गेलाय तो मात्र मिड विकेटच्या डोक्यावरनं हाय अँड हँडसम पंचांचा इशारा येईल. वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अ 4-8-6 सो लेट्स सी दॅट्स अ 6 यस 500 रुपयाचं पारितोषिक जे लावले आमचे अक्षय पाटील यांना 27 धावा 3 बाद. मी मगाशी देखील म्हटलं होतं की युवकांचे मी म्हणेन प्रेरणास्थान जरी आमचे प्रशांत पारबे असले तरी युवकांना बिझनेस कसा शिकावा व्यवसाय कसा करायचा उत्तम अक्षय पाटील आमच्या मंचावरती मास्टर माइंड अँड बिझनेस माइंड. 27 धावा 3 बाद रोजनं सुरुवात केली. अटॅकिंग फटकेबाजीला हाफ ट्रॅकर उंची दिली होती चेंडू निघून गेला तर फालिक रिझन मध्ये चेंडू बेगाने निघून गेला. एक्सलंट चेसिंग वॉट एक्सलंट चेसिंग रिले फिल्डिंग आदर्शानं मच्छिंद्र तिथे होता 2 धाबा पूर्ण केल्या. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र यश आला. यस 3 धाबा पूर्ण करत असताना ग्रेट विकेट. आय विल लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. याचा ॲक्शन रिप्ले पाहणं मला इंटरेस्टिंग असणार आहे. 10 वरती खेळतो रोहन सुरपेश खेळतोय 6 वरती एकूण दोघांमध्ये 16ची भागीदारी आणि धावसंख्या 30 3 बाद. ॲक्शन रिप्ले बघा गौरव सरांनी लगेच क्लिक केले तो ॲक्शन रिप्ले. यासाठी गौरव सर ओळखले जातात कारण सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून गौरव सरांनी देखील केलेली प्रगती फार मोठी आहे उत्तुंग आहे. रुपेश खेळतोय 8 वरती थोडंसं करेक्शन करायचं. यस 8 वरती आणि रोहन खेळतोय 10 वरती 18ची भागीदारी. 8 चेंडूमध्ये वाडा शॉट खोदून काढला चेंडूला एक्स्ट्रा कव्हर इचला बॅकअप आहे तिथे कसा मिळणार छत्रपती सर विघ्नेशला 2 धाब्याचा प्रयत्न. यस इट इज गोना बी द विकेट गुड कॉल. पहिली धाव जर तुम्ही बेगाने घेतली दुसरी धाव तुम्ही कंप्लीट करू शकता आणि दाखवलं मैदानावरती. ग्राउंड फिल्डिंग करताना पुन्हा टेन्शन आलंय त्याला चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं तोपर्यंत वेळ झाला. रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो वेल द्यायला मैदानावरती. धावसंख्या 32 3 गडी बाद 2 चेंडू अजूनही पर्याप्त या षटकातील. गोलंदाज तयार Edge and taken. Yes, one more wicket goes down. Wicket number 4 goes down 32 for 4. And last delivery of this over. Progress is 3rd over now. Yeah, 4 ball. माफ करा 2 चेंडू बाकी 2 more deliveries to go. 4 चेंडू या षटकात संदीप 32 धावा 3 बाद. मजा आहे संदीप या सामन्यामध्ये. शेवटचा सामना रंगतोय या संदीप सर. नाही नक्कीच मजा तर नक्कीच येणार कारण प्रेक्षक पाहायला गेलं तर अजूनही
या सामन्याचा आनंद घेतात. तिकडे स्वर्गीय नारायण बालू पाटील स्टँड मध्ये देखील प्रेक्षक बसल्यात. इकडे आमचे स्वर्गीय नानाशेठ घर स्टँड तिकडे देखील प्रेक्षक आहेत. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय रामू नारायण शेठ पाटील स्टँड, असे 3 स्टँड आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि Yes. तिकडे स्वर्गीय नानाशेठ घर स्टँड आहे, त्याच्यामध्ये जर डायरेक्ट हिट षटकार गेला तर मंगेश शेठ घरत आणि विलास शेठ घरत यांच्या वतीने 2424 रुपये. येस बाबू स्क्रीनवरती 4 चेंडू दाखव, 5 दाखवलेत म्हणून आम्ही म्हणलं लास्ट डिलिव्हरी 4 चेंडू करायचे. 2 मॉड्यूल्स गो ऑफ दिस ओव्हर. या संदीप सर तुमचं देखील आम्ही कौतुक करतो. या परिस्थितीत सर्व स्पर्धा ओव्हरऑल तुम्ही कव्हर करता, पाहुण्यांचं आगमन करता, मॅनेजमेंट करता, प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट करता. स्वागत आहे तुमचं देखील. व्हेरी गुड जॉब. 32 धावा 4 बाद 5वा चेंडू या षटकातील कट केलाय, लेट कट केलाय मात्र नाही आहे. बॅकअप चांगलं होतं गली रिझन मध्ये, वेगाने धाव गेले. रोशन आला होता तिथे, एकच धाव मिळणार. धावसेकल आकार 33. 3 बाद शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. गोलंदाजी करत असताना खूप चांगली क्रांती गोलंदाजी मध्ये. ओम नरमेश्वर क्रिकेट क्लब इलेक्टेड फील्ड फर्स्ट आफ्टर विनिंग द टॉस. चांगला निर्णय त्यांचा आतापर्यंत सातबीत केलाय. रन केले दाबरती. रुपेश मात्र बाद झालाय. आता संकेत मैदानावरती 32 धाबात 4 बाद. लवली हिट, what a shot, glorious stroke. This is a good finish and that's a 6. काय ताकद या फटक्यामध्ये, काय नजाकत होती फटक्यामध्ये. या रोहनच्या समोर चेंडू ठेवलाय त्याला आणि त्या समोर चेंडू ठेवला तर त्याला मात्र त्याने पाठवला खूप मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट कसा टॉवरिंग षटकार. 39 धावा 4 बाद. 3 षटकांची सांगता होते. 18 चेंडूंमध्ये 39 धावा, खूप चांगले. 13चे सरासरी कायम राहिली. संदीप सर खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. युवक काँग्रेसचे 20-25चं पर्व आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा. ह्या मैदानावरती स्पर्धा जेव्हा मेट्रोच्या मध्ये ती स्पर्धा होते, चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. आधार संख्या 39, गडी बाद झाले ते 4. चला लगेच स्पीडअप करूया प्लीज, ज्यासाठी मीटिंग नको. शेकोटी प्रेक्षकांनी पेटवले. संदीप सर ती विज्युअल लावूया आपण. कुठे थंडी तरी कुठे आहे बाबा, अजिबात नाही. संदीप सर थंडी होती. आम्ही डिसेंबरला मुडबार मध्ये धडाकेबाज चषक कव्हर केलं, तिथे प्रचंड थंडी होती, त्या मानाने इथे काहीच नाहीये. चला 39 धाबा 4 बाद. शेवटचे षटक मार्गस्थ शांताराम सांगतील आम्हाला. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 13 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धाबा आणि हे षटक खूप मागणं ठरलं. 18 धाबा आल्यात. 18 runs coming off this over. This is an expensive over for the Kirevle and this is a good over for the Rohinjan team. तर रोहनसाठी षटकारच 500 अक्षय पाटील आणि प्रत्येक डॉट बॉल साठी आकाश पाटील यांच्याकडून गोलंदाजाला 200 रुपये. एकोणचाळीस वरती 4 मस्ती ग्रुप आहे. संदीप मी मगाशी म्हटलं की 12 नंतर मस्ती सुरू होणार. मस्ती ग्रुप मस्तीच चालू आहे त्यांची. हा रोहन डॉट झाला तर त्याला 200. क्या बात है. 39 for 4 last over is progress now. 4 षटकांचा सामना. Match will be only 4 overs. So let's see which team will be qualified for the Super 8. गोलंदाज असता या राऊंड विकेट. लेफ्ट आर्म सिरम गोलंदाज जेव्हा येतो डोकेडुकी ठरतोय. रोहनला स्ट्राईक हवी. संकेतला सॅक्रिफाईस विकेट करायला लावली होती त्यानं. मग ऍट अ टाइम बाईचा पंचाकडे इशारा आलाय. रोहनला जास्त स्ट्राईक घ्यायचे तर त्याच्याकडे ती क्षमता आहे. 40 धाबा 4 बाद. शेवटचा षटक मार्गस्थ असताना संदीप सर मजा येईल सामन्यामध्ये, कारण मगाशी 66 धाबा कोटून या स्पर्धेमध्ये इतिहास रचलाय. शेवटचे चेंडू होते 3 धाबांची गरज असताना, 4 धाबांची गरज असताना चौकार देखील मारला होता. 2 चेंडूमध्ये 8 धाबांची गरज असताना त्या धाबा कुठल्या. एका षटकामध्ये 24 धाबांची गरज असते, त्या धाबा कुठण्यात आल्या. त्यामुळे तो सामना खूप चांगला राहिला प्रेक्षकांसाठी. 40 धाबा. आमच्या मिलिंद उलवेकर यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम मिलिंद उलवेकर. आमचे विजय उलवेकर देखील छत्रपती ट्रॉफीचे आयोजक आहेत, ते स्वागत आहे तुमचं देखील. 40 धाबा 4 बाद. चला गोलंदाज तयार. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. रोहन स्ट्राईक मागतोय, त्याला घ्यायचे. 16 धाबा कुठल्या तर 2 षटकात दाखवलेत. तो रोहन स्ट्राईक हँडला. बॅटचा पेस उशिरा ओपन केलाय. ऑन द टॉस, व्हॉट अ शॉट. फॅबुलस स्ट्रोक फ्रॉम द रोहन. इज ऑन द फायर. संदीप सर त्याला का स्ट्राईक हवी होती याचं उत्तर दिलंय मैदानावरती. बघा चेंडूला त्याला किती ऍक्शन रिप्ले बघणं खूप एवढे एक्साइटेड असणार आहे. जेवढे षटकार लागणार तेवढे मात्र 500चे एटीएम खुलं होणार. नाही पण जसा तो षटकार मारतो तिकडे आमच्या अक्षय पाटील खूप खुश होतात की तू मार, मी आहे. संदीप सर बघा ऍक्शन रिप्ले कसा चेंडू टप्पांत थोडासा स्विंग झाला आणि स्विंग वरती आलेला फटका ऑन द अप केला रोहन. अंदाज केला आकार 46 धाबा.
संदीप सर मगाशी चर्चा केली होती 50 धाबा गरजेचे आहेत किरोली संघासमोर, कारण मागच्या सामन्याचा त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर 66 धाबा कुठल्या 5 षटकामध्ये ते चेस केल्यात त्यानं, त्यावेळी 50 धावांची चर्चा आपण करतोय होणार मैदानावरती असं वाटतंय. 46 लॉस ऑफ द 4 विकेट्स, 4 डिलिव्हरीज टू गो ऑफ द फर्स्ट इनिंग. द मॅच विल बी 4 ओव्हर्स. मजा येईल सामन्यामध्ये. वलंद असता या 46 धाबा. Yes, it is. Beautiful decision by umpire. Exactly middle stumpला इम्पॅक्ट चांगला होता. लक फॅक्टर यावेळी मात्र हाईट फॅक्टर कमी होता आणि चांगला निर्णय पंचांचा. रोहन इज वॉकिंग बॅक. रोहनने 22 धाबा कुठल्या 7 चेंडूमध्ये सच अ ग्रेट बॅटिंग. 3 षटकार त्यानं कुठल्याच मैदानावरती आणि त्याची कामगिरी त्यानं चोख बजावली. 46 वरती 5. बघा ऍक्शन रिप्ले. ओ ब्युटिफुल डिसिजन बाय अंपायर. परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज बाद. चांगला निर्णय पंचांचा. मिस्टर मेन पंच सध्या ते श्रीराम मिस्टर श्रीराम हिरामन भोसले सर. धाबा 5 धाबा 5 गडी बाद. शांताराम जाधव. संदीप सर तलोजा नाईट टुर्नामेंट ज्याच्या लेखणीतनं सजल्यात रंगल्यात ते आमचे शांताराम जाधव. गुड जॉब शांताराम जाधव. 46 लॉस ऑफ द 5 विकेट. चला स्पीडअप करूया आपली सामना. उशीर नको. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत मैदानावरती. नवीन फलंदाज आकाश पाटील. नाही जमलं. चेंडू मागे राहिलाय. तेवढाच तो मागे देखील आलाय. पंचाकडे अपील मागितली धावचीची आणि पंचाने सांगितले नॉट आउट. संदीप सर मला जावेद परेश सरांचं एक आश्चर्य वाटतंय. ते एकदाच म्हणतात नॉट टू नॉट. परत कधी त्याच्यावरती शेअर विचार होत नाही. अक्षय देखील एन्जॉय करतात. मस्ती ग्रुप सुरू झाली मस्ती आता 1 नंतर. मात्र 1 नंतर मस्ती करायची अगोदर नाही का स्पर्धेचा स्टँडर्ड मोठा आहे. 47 धाबा 5 बाद. 47. 1947 ला भारताला मिळालं ते स्वातंत्र्य आणि त्याच्या आकड्याची आठवण करून देणार. 47. संदीप सर धाबा आल्या नाही त्या षटकामध्ये, कारण मागच्या षटकामध्ये तब्बल 18 धाबा आल्या होत्या. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर फॉर द किरवली टीम बिकॉज 18 रन्स कमिंग अप दिस ओव्हर. तो खूप एक्सप्रेसिव्ह वाले षटक ते. 47. ओ मोठा फटका. व्हाट अ ग्लोरियस स्ट्रोक. टेरिफिक शॉट अँड पॉवरफुल स्ट्रोक. पॉवर बॅक. दॅट्स अ 6. लॉंगा चटोक्यानं फिरकावून दिलाय. 53 धाबा. या स्वीप ब्रिंग्स अप 50 धाबा दा फलकावरती, ज्याच्या अर्धशतकाची आपण चर्चा केली होती. 50 ब्रिंग्स आपण स्कोर बोर्ड. 53. संदीप सर आता मजा आहे सामन्यामध्ये, कारण ज्या स्कोरची आपण चर्चा केली होती. फायनल रिले. हॅव अ लुक ॲट द अक्षर प्ले फ्रॉम फ्रंट अँगल. शफल झाला. पुढे आला संकेतनं आणि बॅटचा फेस जो खोडला ना त्यानं मागे देखील पाहिलं नाहीये. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. शांताराम सांगतील आम्हाला या सत्रामध्ये एकूण षटकार किती लागले. शांताराम काउंटिंग करून सांगायचं आपल्याला. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 5 षटकार आतापर्यंत आलेत रोंजन संघाच्या बॅटमधनं. म्हणजे संदीप सर 30 धाबा तुम्हाला षटकाराने मिळाल्या आहेत. ओ फसवा चेंडू. फसवलाय फलंदाजाला आणि फलंदाज बाद देखील होणार. यस. आणि 53 धाबांवरती संदीप सर ही इनिंग समाप्त होते. 54 धाबा कुटायचे ते ओम नरेश क्रिकेट क्लब किरवली संघाला अरुण क्रिकेट संघाच्या विरुद्ध. या थोडासा आपण ब्रेक घेऊया, कारण इथे सध्या डीजे नाहीये. आणि संदीप सर आपण सातत्यानं कॉमेंट्री करतोय सध्या 1.5 महिने नाईट टुर्नामेंट सातत्यानं. कारण सध्या झालंय काय संदीप सर, पहिल्यांदा आपण बघायचो की जानेवारी संपल्या येस. कॅम्प ड्रीमस्केप खरोखर जबरदस्त. मच्छिंद्र पाटील सर हा रिसॉर्ट आहे आणि तिथे मात्र जाऊन एन्जॉय ते जातात ते करतात. आणि ज्यांना आता संधी देखील दिलेली आहे आमच्या या रिसॉर्टच्या मालक अक्षय पाटील आहे. Not purchase a house.
विचार करेल की आता एकटाच कसा जाऊ, हा प्रश्न देखील आहे. तर जोड असला तर माणूस मग विचार करतो. प्रेम आहे मच्छिंद्र पाटील सर, हा प्रेम आहे अक्षय पाटील आणि या पूर्ण संपूर्ण आपल्या मस्ती बॉईज ग्रुपचा. थँक्यू संदीप, थँक्यू. तुम्ही देखील खूप चांगलं एंटरटेनमेंट करता आणि तुम्ही सर्वात आवडते समालोचक असाल ते मस्ती ग्रुपचं. तर 365 दिवस तुमची चर्चा करतात ते. थँक्यू संदीप सर. हे प्रेम कायम असू द्या मस्ती ग्रुपचं देखील. ना बॅक टू क्रिकेट. येणारी चेंडू आता मध्ये 24 आणि 54 धावांची गरज आहे. मध्यरात्रीचे वाजताचे ठीक 2:21 होतात आणि सामने थोडीशी उशिरा सुरू झाले. आम्ही माफी मागतो त्याची, कारण एंड मुवमेंटला थोडेसे तांत्रिक बिघाड झालं फोकसमध्ये. पाहुण्यांचं आगमन झालं. मात्र उद्या डिसिप्लिन 6:30 टॉस 6:45 पहिला चेंडू फेकूया. नाव बॅक टू क्रिकेट. वळणारा बसावं मंगेश आलाय, तेजस आलाय आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज आलाय संकेत पाटील. मंगेश पाटील, तेजस पाटील, संकेत पाटील. चला 54 धाबा कोट्याच्या 4 षटकार सुपर 8 क्वालिफायसाठी ही लढत आहे. पहिला चेंडू भिरकावून दिलाय या सिटीज हा चेंडू घेऊन गेला फान लेग रिझन मध्ये. P1चा सुंदर वापर. रोंजन संघानं ऋतिकने देखील त्याच क्षेत्रामध्ये चौकार मारला होता आणि त्याच क्षेत्रामध्ये चौकार मारून दमदार सुरुवात केली. ती मात्र फलंदाज मंगेश पाटीलना मध्ये टीट फॉर टॅट उत्तर मिळणार मैदानावरती. 54 धाबा कोट्याचे तुम्हाला आणि सरासरी 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि समीकरण असतात 13.5 सरासरी मेंटेन. पंच एक्झॅक्टली चेक करायचंय. चौकार की षटकार क्या है संदीप? चौकार की षटकार गौरव सर चेक करायचंय. नाही, नक्कीच चेक केला जाईल. मच्छिंद्र पाटील सर, खरोखरच किरवले आणि रोंजन ही दोन्ही देखील जवळची गावं आहेत आणि एक मस्त हा सामना फ्रेंडशिप सामना आपल्याला पाहायला मिळतो. कारण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने जेव्हा टॉस झाला, नाणेफेक झाली, खेळाडू मैदानामध्ये गेले, परंतु इकडनं मिलिंद उलवेकर आणि मयूर पाटील असे गेले की खरोखर ही दोस्तीमध्ये आता विचार ते देखील करत असतील की आता सामना पाहू की अजून काय. चला संकेत गोलंदाजीमध्ये तयार. क्रिकेटची रंगीत दुनिया आहे संदीप सरी. या रंगीत दुनियामध्ये भरपूर काही तुमच्यासाठी मनोरंजन एंटरटेनमेंट भरपूर आहे आणि त्याचाच आपण फायदा घेऊया. नाव बॅक टू क्रिकेट. परिचित चौकार मारत दमदार उत्तर दिलं मैदानावरती. सुरुवात दमदार. ओ ऑन द टॉस चेंडू हवेमध्ये त्याच्या पुढे सरकलाय आणि झेल देखील टिपलाय. सेम चित्र मैदानावरती. किरवली संघाची देखील अशीच सुरुवात झाली. पहिला चेंडू चौकार, नंतर मात्र गडीबाद. रोंजन संघाची देखील तीच सुरुवात. पहिला चौकार नंतर गडीबाद. किती नेट टू नेट फाईट आहे संदीप सर, काय म्हणाल? नाही, त्यालाच तर म्हटलं जातं हिट का जेव्हा पत्तरशे. आणि जेव्हा ही समोरील गावं असतात त्यावेळेला एकमेकांचे डावपेच नेहमीच ओळखत असतात. पण आज एक विशेष पाहायला मिळतंय की तोंडरे मैदानामध्ये हेच दोन्ही संघ त्या स्पर्धेमध्ये खेळले. हेच दोन्ही संघ सुपर 12 मध्ये देखील पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सामना तिथे होणार आहे. नक्की ना? क्या बात आहे आणि संदीप आज सर. मात्र एक सामना इथे जिंकलेत आणि ती लढत मात्र आता होते. आमचे प्रमोद पाटील, प्रमोद शेठ नक्कीच ते देखील आहेत या व्यासपीठावरती. नक्कीच या 5 दिवसामध्ये ते येतील, कारण आमचे पाहुणे आहेत ते. इन्व्हिटेशन कार्ड नेहमीच या विभागामध्ये स्पर्धा असली मच्छिंद्र पाटील सर तर नेहमीच त्यांना इन्व्हिटेशन हा दिला जातोय आणि नेहमीच आदराने ते उपस्थित असतात. त्यांचं देखील स्वागत आहे. यस, बड़ी इत्तेफाक की बात है संदीप सर. ये दोनों टीमें इधर भी खेलेगी और उधर भी खेलेगी, यानी कि ये यहाँ पर टेस्ट चल रहा है, वहाँ पर प्रैक्टिकल होगा.
चले ये यूनिट ट्रेस है, बाकी एग्जाम बाकी है. चलो मग आता के चेक करेंगे यहाँ पर. दर्शक आपण कधी 4 गडी बाद झाले तो 1-2 चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. उरती विकेट. संकेत कट केलाय. वाडा शॉट स्क्वेअर कट केलाय. मोहम्मद अझरुद्दीन स्टाईल P1 चा सुंदर वापर करत असताना पॉइंटच्या डोक्यावरनं एक्झॅक्टली चेंडू काढलाय. क्लास स्ट्रोक दाखवलाय आणि अजून एक चौकार. 2 चौकार आतापर्यंत आले. 3 चेंडूचा खेळ संपलाय मैदानावरती आणि 8 धावा. दोन्ही संघांमध्ये जेव्हा जेव्हा लढत होते तेव्हा चुरशीची लढत पाहायला मिळते आणि तो रफ अँड टफ सामना पाहायला मिळणार आहे. काय फटका होता. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम tenniscricket.in. ओ बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि वॉडा शॉट. एक्सलंट स्ट्रोक आणि निघून गेला. तो पॉइंट मध्ये निघून गेला. पॉवर प्ले. संदीप सर नेहमी म्हटलं होतं जे फलंदाज ऑफसाईडला खेळतात ते मात्र चांगले फलंदाज असतात. त्यांचा दर्जा, त्यांचा क्लास, त्यांचा स्टँडर्ड हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. कारण बहुतांश फलंदाज 90% फलंदाज टेनिसमध्ये ऑनसाईडला खेळताना जास्त पाहायला मिळतात. त्यांचा कळ जास्त असतो ऑनसाईडला घेण्यासाठी. ओ नाही कनेक्टिंग झाला चेंडू. थोडासा फलंदाज पुढे आला, शफल झाला होता. ऑनसाईडच्या लॉंगच्या डोक्यावर क्लिअर करायचं होतं. मात्र ज्यावेळी चेंडू डाऊन द लाईन पाहायला मिळाले. गतीमध्ये परिवर्तन झालं. लेंथ लाईन यावेळी चेंज करत असताना गोलंदाज परिवर्तन केलं. धावसंख्या स्थिर रावलेले. आतापर्यंत धावा आल्या त्या चौकाराच्या मदतीनं 8 धावा. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, एकही लेग बायस नाहीये, एकही नो नाहीये आणि एकही वाईड नाहीये. कंट्रोल गोलंदाजी आणि क्रिकेटचा क्लास वाढवणार आहे. हा क्रिकेटचा सामना पण एन्जॉय करतोय शेवटच्या मोमेंटमध्ये. लवली हिट मात्र कनेक्टेड नाहीये. शेतीपुढे सरकला. ऑर्थोडॉक्स नॉगाला चांगला बॅकअप होतं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. या सेटेच एक्झॅक्टली निर्णय दिला पंचांना. कारण फलंदाज फ्रेम मध्ये नव्हता, बॅट हवेमध्ये होती. बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये. संदीप सर काय सांगाल पंचांविषयी. जावेद फरीद सर वय वर्ष 60च्या पुढे गेलेत, रिटायरमेंट झालेत आणि काय करडी नजर आहे. नाही जबरदस्त नजर. कारण खूप चांगली गोष्ट आहे मच्छिंद्र पाटील मैदानामध्ये. कारण जावेद फरीद सर जेव्हा असतात त्यावेळेला मात्र असे निर्णय, अचूक निर्णय आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. पाहू शकता आपण. परंतु इथे एक अशी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. कारण थोडासा क्षेत्रक्षक पंबल झाला. प्रशांतला वाटलं की धाव होईल. तिकडे तेजसने देखील ती जागा सोडली. पाहू शकता आपण. जबरदस्त तिकडे ही कलेक्टिंग देखील होती. क्या बात आहे संदीप सर. खूप चांगली लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून मी फरीद सरांचं कौतुक करेन, रवींद्र पाटील सरांचं कौतुक करेन आणि हिरामन भोसले सरांचं कौतुक करेन. चांगली यावेळी मात्र पंचाची कामगिरी पाहत असताना सूरज पाटील आमचे, त्यांचं देखील आगमन. नितेश पाटील आमचे ॲज अ स्कोरर देखील मगाशी त्याने काम केलं. हे संदीप सर. नक्कीच नक्कीच. सूरजला कधीपासून आम्ही बघत होतो. आता मस्ती पॉईंट थोडासा आता कमी झालाय. रात्र भरपूर झाले. अजून तर संदीप 4 दिवस बाकी आहेत. ये तो सब झाकी आहे. पूरा करिश्मा बाकी आहे. 9 धावा 2 बाद. एक सिंगल. दुसरी सिंगल मात्र अंगलट आली. रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. कपल ऑफ द रन्स पाहिजे होते मात्र नाही जमलं आणि फलंदाज बाद होते. दुसरा धक्का. 9 धावा. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्लेवर. गोलंदाज तयार. स्ट्रायकरला प्रशांत पाटील. स्टाक हँडला उर्दी विकेट. कट केलाय. बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. चेसिंग करण्याचा प्रयत्न नाही जमलं आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईन मध्ये डीप मध्ये निघून गेलाय. सीमा पलीकडे अजून एक ऑफसाईडला चौकार पाहायला मिळाला आणि अशा रीतीने षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाची सांगता झाली 13 धावा आणि जेव्हा फलंदाजी केली होती रोंजन संघानं 13 धावा. त्यांचे 2 गडी बाद होते, यांची 2 गडी बाद आहे संदीप सर. नेट टू नेट फाईट. नाही नक्कीच. मी मगाशीच म्हटलं होतं मच्छिंद्र पाटील सर की हा सामना असा सहजासहजी होणार नाही. हा शेवटपर्यंत जाणारा सामना होईल. कारण दोन्ही संघ त्याच ताकदीचे या मैदानामध्ये पाहायला मिळतात. कारण एका बाजूला कैलासवासी आर्यन स्पोर्ट क्लब रोंजन संघ या मैदानामध्ये काही झालं तरी चालेल आम्हाला जिंकायचं आहे. दुसऱ्या बाजूला किरोवली संघ काही झालं तरी चालेल आम्ही इथून जिंकूनच जाणार. म्हणजे जबरदस्त असा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतोय. कारण धावा जरी असल्या तरी ती क्षमता आमच्यामध्ये आहे हे देखील हे फलंदाज दाखवून देतात. प्रशांत आहे जो या संघाचा एक होणार खेळाडू म्हणून ओळखला जातोय आणि सागर त्याच्या सोबत आहे. नक्कीच आमचे सन्माननीय किरवलीचे अरुण शेठ पाटील, सुनील शेठ पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. आमचे अभिमन्यू शेठ पाटील असतील, नारायण शेठ ग्रुप आमचा पूर्ण स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 18 चेंडून 41 धावांची गरज आहे. रोंजन संघाने शेवटच्या 3 षटकामध्ये कुठल्या होत्या त्या 40 धावा आणि त्याला प्रत्युत्तर देतात कुटायचे 41 धावा. नेट टू नेट फाईट सामना. पहिल्या षटकामध्ये रोंजन संघाची धावसंख्या 13-2 बाद आणि किरवली संघाची धावा 13-2 बाद. नेट टू नेट फाईट सामना. मध्यरात्रीच्या
मध्यरात्री होते आता आणि वाजताच ते एक्झॅक्टली 2:29 संदीप सर. तापमान मैदानावरती 19 अंश सेल्सिअस. मेट्रो देखील थांबले, पक्षी देखील उडायचे थांबले, वारा देखील थांबलाय. मात्र क्रिकेट स्पर्धा कुठेही थांबली नाहीये. यस, आणि कामगार देखील बघतात हा सामना. मेट्रो मधनं बघू शकाल, वरनं ते सामना एन्जॉय करतात. टेनिस क्रिकेटला विनंती, तर कॅमेरा जाऊ द्या तिकडे. गौरव सर, तर ते देखील या सामन्याला एन्जॉय करतात. संदीप सर, ही क्रीडा नगरी आहे आणि क्रीडा नगरी नेहमी सदाबहार क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळते ना. बॅक टू क्रिकेट. येणारी चेंडू 18-41 धावांची गरज आहे. सौरभ येतोय सेकंड स्पेल मध्ये. बॅकफुटला गेला फलंदाज. किती क्रीजचा वापर करतात संदीप सर. एक गोष्ट निश्चित आवर्जून सांगेल, फलंदाजांना विकेट किपरच्या मागे येऊन मारायची अलाउड नाहीये. जी असती ना तर विकेट किपर कुठे राहिला असा मला देखील प्रश्न पडतोय. किती क्रीजचा खोलवर वापर करतात फलंदाज, हे देखील खूप चांगली बाब आहे. कारण क्रीजचा वापर करणं ही फार महत्वाची बाब आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वतःला कंट्रोल ठेवणं, बॅटचा फ्लो कंट्रोल करणं. कारण बहुतेक वेळेला फलंदाज हिट विकेट होताना आम्ही भरपूर वेळेला पाहिलं. तो फ्लो कंट्रोल करणं, फुटवर कंट्रोल करणं, बॉडीचं बॅलन्स ठेवणं, इट्स नॉट इझी नाव. दर्शक धापा कधी स्थिर लावलेले 13-2 गोलंदाज तयार होतोय. सौरभचा पहिला चेंडू डॉट करतोय, फलंदाजाला बीट केलाय. हे आत्ता मटाफोट का खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू केलाय तो एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं बॅकअप होते तिथे आणि एकच धाव मिळणार मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. जसं पिबनचं षटक संपलं, यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन द बाउंड्री लाईन. इट्स अ बिट डिफिकल्ट नाव बॅट्समॅन टू फाइंड अ गॅप बिकॉज आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर डिस्ट्रीब्युशन झालंय क्षेत्ररक्षणामध्ये. विखुरलेलं पाणी मिळतं. 5 क्षेत्ररक्षक या मध्ये सीमा रेखाच्या बाहेर आहेत. त्यांना भेदणं आणि तिथनं गॅप शोधणं फलंदाजाला मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. धावसंख्या 14 गडी बाद झाले ते 2 चेंडूचा खेळ संपलाय. एकंदरीत आश्चर्याचा 8 चेंडूचा खेळ संपलाय. 8 चेंडूमध्ये 14 धाबा कुठं झाल्यात. 54 धाबांचा प्रतिकार करत असताना 54 धाबा कुटायच्यात मैदानावरती. बघायचं आहे सामना कसा होणार. फलंदाज स्ट्रायकनला प्रशांत आणि 40 धाबांची अजूनही गरज आहे. 16 चेंडू 40 धाबा उरती विकेट. फुल टॉस चेंडू दिशा दिली मध्ये. चेंडू डीप कव्हर मध्ये गॅप मध्ये केलाय. चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं उशीर होतोय. ग्रेट रन विथ द विकेट. तिसऱ्या पंचांना कॉल केलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तो तुम्हाला आता व्हॅनिटी कार मध्ये दाखवला जाईल. तिथे आमचे रवींद्र पाटील सर आहेत. तुम्हाला फक्त ऍक्शन रिप्ले दाखवला जाईल. तो फक्त चेंडू घेताना नंतर मात्र ते व्हॅनिटी कार मध्ये तो चेंडू दाखवला जाईल. येस, इट इज. बघायचं क्लोज डिसिजन आहे. मजा येईल सामन्यामध्ये. खरोखरच प्रशांत पारव्याचं आम्ही अभिनंदन करतोय. फार कमी वयामध्ये त्याला मिळालेलं पद, त्याचे असते राजकारणामध्ये धमक, त्याचा असलेला दर्जा, त्याची असलेली क्वालिटी आणि त्यामुळे त्याने या कमी वयामध्ये फार मोठ्या स्पर्धेचा धाडस दाखवलंय. मागच्या कित्येक वर्षामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. डिसिप्लिन या स्पर्धेची, ट्रान्सपरन्सी, त्यानंतर आपण पाहतोय कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, त्यानंतर रिअलिबिलिटी, विश्वसनीयता या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या सर्व गोष्टी आपण पाहतोय. ट्रान्सपरन्सी, डिसिप्लिन, डेडिकेशन देखील पाहायला मिळते स्पर्धेमध्ये. क्लोज डिसिजन. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट फॉर बॅट्स विकेट किपर. दुसऱ्या अंगाला बघूया आपण. आपल्याकडे 8 कॅमेऱ्यांची सुविधा आहे. व्हॅनिटी कार पहिल्यांदाच रायगडमध्ये व्हॅनिटी कार मधून हे लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. संदीप सर, भविष्यामध्ये कॉमेंटर देखील व्हॅनिटी कार आली तर प्रश्नच उडणार नाहीये. कारण आम्हाला डिस्टर्बच होणार नाही रवींद्र सर. कारण आता इथे भरपूर लोक येतात, मागणं हात लावतात. कोण 500 बक्षीस, कोण 1000 बक्षीस. आम्हाला त्रास होतो, रिदम तुटतो. मात्र असे जर आम्हाला आठवते संदीप सर 2016ला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये आम्ही AC मध्ये बसून कॉमेंट्री केलेली आहे. चॅलेंजरचं भिवंडीचं ते मैदान AC कॉमेंटेटर्स मध्ये खूप वरती 6व्या फ्लोअरला. अशा भरपूर सुविधा मिळाल्या तर आम्हाला बघायचं आहे. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. नक्कीच एक दिवस तो येईलच आणि तो या स्टेज वरूनच भेटणार आहे कॉमेंटेटरना यशी. नक्कीच, कारण इकडे जो ग्रुप आहे ना तो वेगळा ग्रुप आहे आणि युवक काँग्रेस चषक आहे, ड्रीमस्केप आहे. म्हणजे खरोखरच तुम्ही काही करू शकता आणि त्या सुविधा मच्छिंद्र पाटील सर भेटतील. येस संदीप सर, आता 2 दिवसा अगोदर आम्ही भिवंडी प्रीमियर लीग कव्हर केली. तिथे देखील 22 फुटावरती कॉमेंट्री बॉक्स होता. अल्ताफ बालींची ती स्पर्धा, खूप सुंदर स्पर्धा भिवंडीमध्ये.
चला नॉट आउट, कारण अगोदर बेल्स हाताने उडवण्यात आलेत, त्यानंतर बॅट ग्राउंडिंग झाली. जर अगोदर उडवले असते बेल्स तर मात्र फलंदाज बाद झाला असताना. बॅक टू क्रिकेट या आपण म्हणणार आहोत सामन्याकडे. ट्रान्सपरन्सी ज्याची मी चर्चा केली, कोणत्याच संघावरती अन्याय होत नाही या स्पर्धेमध्ये. ट्रान्सपरन्सी, डिसिप्लिन, तदनंतर रिअलिबिलिटी आणि कन्सिस्टन्सी या 4 तत्वावर स्पर्धा आपण नेहमी सातत्याने पाहत असतोय. 38 धावांची अजूनही गरज आहे. 16 धावा 2 बाद. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, गडी बाद झाले होते 2. नंतर मध्ये कमबॅक केलं सौरवनं, फलंदाजानं मात्र बांधून ठेवलंय. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आपण पाहिले. पहिल्या चेंडूतील चौकार, नंतर ऑफसाईडला 2 चौकार, थर्डमॅनच्या रिझनमध्ये जाताना पाहिले. एकही षटकार आतापर्यंत लागला नाही. जसे की धावा कधी 16, गडी बाद झाली 2. फलंदाज पुन्हा एकदा तयार. सौरव साकाला प्रशांत खेचला फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे हवेमध्ये. क्षेत्रशी हाय तिथे लॉंग आपला. यस इट इज. दिस इज अ गुड फिनिश. 1 more विकेट गोज डाऊन. प्रशांत इज वॉकिंग बॅक. विकेट नंबर 3रा धक्का, 16 वरती 3रा धक्का. मग संदीप सर काय वाटते, कारण आता पुन्हा एकदा पडझड सुरू झाली किरवली संघाची. नाही, नक्कीच आता थोडस अडचणी मात्र या किरवली संघाच्या वाढल्यात, कारण प्रशांत देखील इथे बाद झालाय. 3 फलंदाज मात्र जे सुरुवातीचे धाकड फलंदाज ज्यांच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी, ते फलंदाज आउट झालेत. पण दुसऱ्या बाजूला अजूनही 14 आणि 38 समीकरण आहे. धावा आणि चेंडूमध्ये अंतर पाहिलं तर थोडासा नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु ज्या फलंदाजाने मागाशी जो सामना जिंकून दिलाय, तो फलंदाज आता आतमध्ये आलाय. येस संदीप सर, मागच्या सामन्यामध्ये 7व्या क्रमांकावरती आला होता, आता त्याला 5व्या नंबरवरती प्रमोट केलंय. 6 चेंडू 24 धावा कुठल्या होत्या, ही तुमची प्रगती आहे. जर तुम्ही चांगली फलंदाजी केली तर तुमचा क्रम बदलला असतो. आता त्याचा क्रम बदलला मैदानावरती. आता हिटर फलंदाज आहे, तो पिच हिटर फलंदाज आहे. खूप लवकर चेंडूची लेंथ ओळखतो, त्याचा फुटवर्क चांगला आहे, त्याची कडी नजर आहे, त्याचं शॉटचं सिरीज चांगलं आहे, त्याचं बॉडीचं बॅलन्स देखील चांगलं आहे. बघायचं आहे सौरवला अजून एक गडी बाद करताना यश मिळतंय. 3रा धक्का 16 वरती. प्रशांत बाद झालाय. 1.4 षटकांची सांगता झाली. धावफलक होती, अवघ्या 16 धाबा आल्यात. जो धावफलक पहिल्या षटकामध्ये वाऱ्याच्या वेगाने पुढे गतिमान झाला होता, त्याला मात्र आता आळा घालण्यात आला दुसऱ्या षटकामध्ये. कारण P1चं पहिलं षटक संपलं, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. त्यानंतर मध्ये प्रचंड प्रेशराईज केलंय आणि दबाव तंत्राचा वापर केला रुंजन संघानं किरवली संघावरती. बघायचे दोन्ही संघ स्थानिक संघ आहेत, दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत आणि दोन्ही संघ एकमेकांसमोर भरपूर वेळा खेळतात. आणि फलंदाज आता आलेला अनिल पाटील मात्र माती हाताला लावतो, ग्रीप मजबूत करतोय, कारण सध्या मॉइश्चरचं प्रमाण भरपूर वाढलंय. बघायचं गोलंदाज तयार. 16 वरती 3. 5वा चेंडू सौरभ घेऊन येतोय. राईट आर्म ऊर्ध्व विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं. लवली हिट. यावेळी क्लास टायमिंग दाखवला. एक खबरीचा बॅकअप आहे तिथे. एकच धाव मिळणार आणि एकपेक्षा जास्त काही नाहीये. एक सिंगल डबल न होणार नाहीये काही मैदानावरती. अचूक फे आला तिथं डीप मधनं आणि मिळणार ती एकच धावा. कधी 17 धावा. 3 बाद शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. सच अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम द सौरभ. इट्स अ इकॉनॉमी ओव्हर for the Runjan team, and it's a very dangerous over for the Khiravli team, because only 4 runs coming up this over till now. 5 चेंडूचा खेळ संपलाय षटकातील आणि 17 वरती 3 बाद शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू फार महत्वाचा आहे, मौल्यवान चेंडू आहे, कारण बघायचा अनमोल चेंडू आहे. या चेंडूवरती भरपूर काही तुम्हाला ओपन केले जाईल क्रिकेटच्या माध्यमातून. या सामन्याचं रहस्य. फायनल डिलिव्हरी ऑफ द सौरभ सेकंडला लेफ्टम सिरम फलंदाज. ओ ग्रेट बॉलिंग. फिंगर गोज बांपार. पंचांना आऊट दिलाय, मात्र फलंदाज सांगते की एज लागली. बघायचं आहे दोघां पंच डिस्कस करतील की फायनल निर्णय तो असणार आहे, हे पाहणं गरजेचं असणार आहे. नॉट आउट. यस, नॉट आउटचा इशारा दिला. 13 चेंडू आणि 37 धावांची गरज होती. आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. 37 runs to win from 12 delivery. So let's see which team will be qualified for the Super 8. All the best both the teams. Show the good game. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. चला सामन्यात स्पीडअप करूया प्लीज, कारण उशीर भरपूर झालाय. 2:38 मिनिटं झालेत. काल उसाटेला गुलशान 8 चेंडू राहिले होते आणि तेव्हा टावर गेला. 20 मिनिटं गेली आमची. एक तर घरी यायची खूप घाई असते आणि 8 मिनिटं असताना तिथे तांत्रिक बिघाड झाला. 8 चेंडूचा खेळ बाकी होता. त्यानंतर मात्र टावरिंग मध्ये फॉल्ट झाला. 20 मिनिटं वाया गेली. आता तसं इथे नाहीये. 12 चेंडू 37 धावा. काल उसाट्याला मित्रांनो फार चांगली स्पर्धा रंगली. काल एपूलचं क्रिकेट खूप चांगलं पाहायला मिळालं उसाट्याच्या मध्ये. त्याच्या अगोदर जासईला एपूल आपण पाहिला, खूप चांगलं तेही मैदान पाहायला मिळालं. हुतात्म्याचं मैदान. दिबा पाटील यांच्या काबात ही स्पर्धा आपण पाहिली. आणि आज आपण पाहतोय या रायगड नगरीतील, या कारगर नगरीतील एक सुंदर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. युवा काँग्रेस चषक 2025 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. येणारे चेंडू 12 आणि गरज असणारे 37 धावांची. हे षटक फार महत्वाचं असतं रुपेशनं या सामन्यामध्ये फारशी कामगिरी केली नाहीये म्हणावी फलंदाजीमध्ये. मात्र गोलंदाजीमध्ये त्याला पुन्हा एकदा संधी निर्माण करण्यात आली. बघायचं आहे. इज अ ऑलराऊंडर क्रिकेटर्स
आणि रोंजनमध्ये पहिली बाईक कोण घेऊन आला असेल तर ते नाव आहे एकमेव रुपेश पाटील. खुटारीच्या मैदानात बाईक प्राप्त केली होती आणि ती अनिलच्याच मुले मिळाली होती. यस, टॅप करण्याचा प्रयत्न नाही जमला. वाईट डिलिव्हरी. यस, इट इज अ वाईट. 11-12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. डिफिकल्ट निश्चित आहे कारण 12 चौक 36 म्हणजे प्रत्येक चेंडू चौकाराची गरज आहे. तुम्हाला 4 धावांची अधिक गरज आहे. डिफिकल्ट आहे बट नॉट इम्पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दॅट वर्ल्ड दॅट्स मॅन कॅनॉट डू. यस, ॲब्सोल्युटली. येणारे चेंडू 12 आणि 36 धावांची गरज. यस यस, इट इज. फिंगर गोज बाउंड, नो डाऊट. अजून एक धक्का मैदानावरती. जावेद फरीदने स्थारवल्या फलंदाज म्हणजे परतावच लागणार. 4 धक्के आतापर्यंत 18 वरती नाजूक स्थिती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आले होते. 3 चौकार आपण पाहिले होते. 1 वाईटच्या माध्यमातून धावा आली होती. नंतर मात्र गोलंदाजीनं अक्षरशः सौरभनं अक्षरशः कंबर कसले आणि मात्र आता या गोलंदाज रुपेश देखील पहिल्या चेंडूवरती कंबर कसली मैदानावरती. येणारे चेंडू 11 आणि 36 धावांची गरज आहे. हळूहळू का होईनामध्ये किरवली संघाच्या हातातनं सामना निसटताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू 36 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. बघायचं सामना किती चांगला होणार ह्याची उत्कंठा शिगेला पोहोचली जाते. आज या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ खेळलेत आणि एक संघ क्वालिफाय झाला ऑलरेडी, तो म्हणजे घेसर संघ. रियांशली गावदेवी घेसर संघ, कल्याण डोंबिवली परिसरातील संघ. यस, घेसर संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. बघायचं या 2 संघांमधनं कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय. उत्कंठा शिगेला पोहोचते. मात्र सामना जसा व्हायला हवा तसा अजून तर झाला नाहीये. शांताराम संदीप पाटील सर देखील आमच्या समेत यात स्वागत आहे तुमचं देखील. ड्राईव्ह केले चेंडूला बॅकवर्डला जाऊन एकदा मिळाली. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, फंबल झाला. यस, रोहन चेंडू खाली. प्रेशर बघा किती आहे मैदानावरती. डॉमिनेट लगेच केलं जातंय. किती प्रेशराईज केलं जाते. येणारे चेंडू 11, येणारे चेंडू 10 आणि गरज आहे 34 धावांची. बरोबर आहे बघ, 10-34. बघायचे सामना स्पीडअप करूया आपण. मजा येईल सामन्यामध्ये पण शॉर्टकट चौकारीची गरज आहे त्या सध्या. मच निडेड स्पॉट अँड सक्सेस फॉर द किरवली टीम नाव. बट अंडर प्रेशर नाव. खेचला फटका, गुडघ्याचा वापरही चांगला केला. प्रेशराईज केलं चेंडूला. चांगला तंत्र. वॉट ऑफ फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. दर्जा उंचावलाय मैदानावरती आणि मिळणार ती फक्त एकच धाव. असं क्षेत्ररक्षण असेल तर गोलंदाज त्याची उपयुक्तता दाखवू शकतोय आणि ते दाखवले मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे 33 धावांची. 9 चेंडू 33 धावा. आता मात्र टाळ्यांचा कडकड होतो मैदानावरती. आता मात्र शिट्ट्या वाजल्या जातात आणि फलंदाजांना मात्र आता प्रवृत्त केले जाते मैदानावरती, मोटिवेट केले जाते मैदानावरती या आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या माध्यमातून. 9 चेंडू 33 धावा. बघायचे सामना कोण जिंकणार. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. 9 चेंडू 33 धावा. रुपेश हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत किरवली संघासाठी. जर या 3 चेंडूवरती किमान 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर किरवली संघाला पुढचं लक्ष सोपं जाईल. अन्यथा अंडर प्रेशर करेल रोंजन संघ आणि सामन्यामध्ये पक्का निर्माण करेल. बघायचंय. चला, येणारे चेंडू 9 आणि 33 धावांची गरज आहे. जावेद फरीद मैदानावरती टाइम आउट लावलाय तुमचा. मगाशी एक खेळाडू आतमध्ये घेतला होता आणि हा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न केला होता. पुढे सरकला. यस, रोहन आता मात्र झेल टिपलाय. यस, आणि धक्का क्रमांक अजून एक. आता टाळ्या वाजू लागल्यात रोंजन संघाच्या पाठीराखांच्या. 8 चेंडू 33 धावा. इट्स अ क्लोज एन्काउंटर, not a close encounter now. The match is going on one-sided because there is a lot of pressure on batsman and there is no chance for the batsman for hitting the 4 and 6 run. Lot of pressure. 8 चेंडू 33 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय. मजा आली नाही सामन्यामध्ये. मात्र गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं मैदानावरती. येणारा फलंदाज असणार आहे तो हर्षल पाटील. 21 वरती 5. थोडीशी दयनीय स्थिती. 13 वरती 2. आता मात्र 21 वरती 5. 8 चेंडू 33 धावांची गरज आहे. सर्वांचं मनापासून आभार. आमचे लाडके प्रेक्षक, आमचे खेळाडू, तिने आमचे पंच संदीप पाटील सर, तदनंतर शांताराम जाधव, आमचे टेनिस क्रिकेट .in गौरव सर, त्यांची संपूर्ण टीम, डीजे, सर्वांचं स्वागत. लवली हिट. हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न केला चेंडूला. शेवटच्या मुवमेंटला थ्रू द लाईन. चांगलं बॅकअप. ओ वॉट ऑफ फिल्डिंग. थ्रो मात्र बाउन्स दिलाय. 2 टप्प्यावरती कपला द बाउन्स थ्रो दिला. एकच धाव मिळणार. एखाद्यानं फारसा फरक पडणार नाही. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. ज्या किरवली संघानं मगाशी 7 चेंडूमध्ये 24 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि एक पराजयाचा मोठा धक्का दिला होता मैदानावरती, तो संघ आता 7 चेंडू 32 धावा कुठणार का, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालाय. गुड बॉलिंग फ्रॉम द रुपेश. एकही षटकार नाहीये आतापर्यंत. खेचला फटका. बॅट अँड पॅड मध्ये चांगलं एज्युकेशन होतं. योग्य वापर केला यावेळी फुटबॉलचा. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. पोहोचलाय फलंदाज आणि आता समीकरण असणार आहे 6 चेंडू आणि गरज असणार आहे 30 धावांची. डिफिकल्ट आहे मात्र नॉट इम्पॉसिबल. मगाशी 7 चेंडू 24 चेस केल्यात.
मग अशी प्रत्येक चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. आता 7 चेंडू 30 म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. शेवटचा षटक सर्वेश उलवेकर या सिटीज सीझन क्रिकेट खेळणारा मुलगा आहे. विजय उलवेकर यांचे सुपुत्र आहे, ती त्यांची पुढची पिढी आहे आणि खूप चांगला लेदर क्रिकेटर खेळत असताना त्याला आता टेनिसमध्ये आपण पाहतोय वेगवान जलदगती गोलंदाज. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू एक्झिक्युशन चांगलं झालं, बॅकलाईपला खाली ठेवलं, चेंडू ड्राईव्ह केलं, लॉंगला बॅकअप आहे तिथे ऑनड्रॉचच्या माध्यमामध्ये चांगलं यावेळी शॉट कन्वर्ट केलं होतं. 2 धावा मिळाल्या आहेत. 5 चेंडू 30 धावांची गरज, 6 चेंडू 30, आता मात्र 5 चेंडू 28. मजा आली नाही सामन्यामध्ये. सामना रंगतदार होईल असं वाटलं होतं, मात्र नाही जमलं कारण सुरुवात चांगली झाली, मात्र नंतर जे मिडल ऑर्डर फलंदाजी होती चांगली झाली नाहीये. फंटास्टिक स्टार्ट झाली होती, एक्सलंट स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट दिला होता संघाला फलंदाजानं, मात्र नंतर ती कन्सिस्टन्सी कायम झाली नाहीये. 5 चेंडू 28. Oh, good bowling. Beautiful delivery with the extra pace as well as right direction. Such a great bowling. उज्ज्वल भविष्य गोलंदाज असं कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपण ओपनच्या मध्ये बघू शकाल, कारण फार कमी वय आहे. अंडर 20 हा खेळाडू आहे. विजय उलवेकर जे सुपुत्र आहेत ते खूप चांगले लेदर क्रिकेट खेळलेत ते, आणि त्यामध्ये टेनिसमध्ये आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये 4 चेंडू 28 धावांची गरज आहे. खेचलाय फटका, मात्र उशीर झालाय, हिट केलाय, माघारी नाहीये. एवढा वेगवान गोलंदाज ऍक्शन करून बघायचंय, त्यानंतर स्वतःला त्या अँगलनं मागं आणणं, त्या अँगलनं फॉलो थ्रू मध्ये बॅलन्स करणं आणि चेंडूला यावेळी पकडणं आणि त्यातनं थ्रो करणं. इट्स नॉट इझी. एवढं सोपं नाहीये, मात्र केलंय ते यावेळी गोलंदाजानं सर्वेश उलवेकर. 3 चेंडू 28 नाहीये, आता नाही जमणार. यस शांताराम, आता नाही जमणार कारण चमत्कार एकदाच होतात, वारंवार चमत्कार झाले तर त्याला लोक नमस्कार करणार नाहीयेत. मगाशी चमत्कार केला 6 चेंडू 24 धावांचा, मोठा चमत्कार होता तो, मात्र आता नाहीये. 2 चेंडू 27. चला शेवटचे 2 चेंडू. यस गुलशन कॅल्क्युलेटर करतोय, असं झालं तसं झालं, नाही गुलशन असं होत. चला असं झालं असं तर आम्ही मेट्रो विकत घेतली असती, मग आम्ही कॉमेंट्रीला आलो नसतो. बरोबर ना? क्या बात आहे. आपण जसं सांगतो तसं होत नाही गुलशन. 1 चेंडू 27 धावांची गरज आहे. शेवटच्या मोमेंटला मस्ती थोडीशी अक्षय, तर आम्हाला थकवा येतो. दररोज कॉमेडी सध्या सुरू आहे तुमच्या आशीर्वादानं. यस व्हॉट अ शॉट अँड दिस इज अ गुड फिनिश. आणि हा सामना जिंकलाय तब्बल 26 धावांना. रोमार्चक विजय अलून क्रिकेट संघ रोहिंचन हार्दिक अभिनंदन. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. हार्ड लक केलेली टीम. यस संदीप सरांकडे जाऊया आपण पोस्ट मॅच सेरेमनीसाठी. या आम्ही आपली रजा घेतो मित्रांनो, भेटूया पुन्हा द फायनलच्या दिवशी. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. हॅलो, धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. जो उदाहरण दिलाय ना त्याला तोडच नाहीये, तर नक्कीच त्यांचा आवाज पण आज सुंदर असं